सांगितलंच का समजा वाढून चाडून? हा का मला काय समजू नकोस, मी काय समजणार नाही, माझी काय बी चूक नव्हती. मी काय म्हणलंय काय? काय बी म्हणू नकोस, किती बी समजवलं तरी माझा राग जाणार नाही. ज्याने कुणी आणलाय त्यांनी समजावल्यावर तरी जाईल ना. गोदक्का, एकदा सांगितलं ना, किती बी समजवलं तरी माझा राग जाणार नाही. आता मी काय समजावू? ज्याने राग आणलाय ते आलेच समजवायला. हो, चूक झाली म्हणून शाळा सोडून आली, नाही तर परत कोणीतरी उपाशी राहायला नको. माझी चूक मला मान्य आहे राणाजी, उगाच चिडले मी तुमच्यावर. सॉरी, खरंच सॉरी. कल्पेशनी सगळा घोळ घातला हे मला कळलंय आता. पण तुम्हीच मला सांगा, मित्र म्हणून या गावात असेपर्यंत त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? हक्काने ओरडले मी तुमच्यावर, तेवढाही हक्क नाहीये का माझा? नाही, तसं नाही, हक्क आहे तुमचा, पण खरं खोटं न करता तुम्ही तर मला. मी म्हंटले ना माझी चूक झाली, आता उठा बसा काढल्यावर माफ कराल का? कान धरून काढतेच मी उठा बसा. नाही नाही, असं कसं? अहो, ते कलियुगात समजा उलट होत असते, पण इतकं बी उलट झालेलं नाही. तर तुम्हीच सांगायचं उठा बसा काढायला. मी उठा बसा काढायला सांगणारी शिक्षिका नाही. हे बी खरंय म्हणा. हा, तुम्ही रुसला होता तेव्हा मी कसं तुम्हाला काजव दाखवलं होतं. आता मी रुसलोय म्हणलं, तुम्ही काय करशील? काय करू मी? मी कसं सांगणार? मी कशी हुडकून काढली होती आयडिया, तशी तुम्ही काढा की. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.